आई साहेबांना आंघोळ किती दिवसात घालताय की नाही हा प्रश्न युट्यूबवर आपल्याला बऱ्याच ताईंनी विचारला होता. तसा आई साहेबांचा आवराला आणि काम करायला की नेहमी शेड्यू मारून रोज तयारच असतो. पण आमच्या राणी सरकारांचं कसं असते माहितीये काय? नको मग नको जा तिकडे. आमच्या बाळाने किती जरी अशी नाटकी केली तर तुमचा भाऊ 4-5 दिवसात का पण एकदा आई साहेबांना आंघोळी घालतोय. मग आमच्या राणी सरकारांच्या डोळ्यातनं बारीक मध्ये पाणी आलं तरी आपल्याला काय फरक पडत नाही. बरेच जण असे पण म्हणतात मित्रांनो की एवढं छोटंसं काम आहे आणि त्याला एवढा मोठेपणा दाखवायची काय गरज आहे. आता हे काम करताना किती त्रास होतो ते करणारच माहित असते. त्यामुळे तुम्हाला सांगून शब्दात या गोष्टीचा अर्थ तुम्हाला कधीच कळणार नाही. जी लोक आपल्याला नावं ठेवतात की नाही त्यांना माझे एकच देवाला फक्त एकच प्रार्थना करा की अशी वेळ तुमच्यावर कधीच येऊ नये. कारण मी गेली 2.5 वर्ष झालं जे भोगतोय ते तुम्हाला 8 दिवस पण भोगायचं जमणार नाही. आणि मी कायम न चुकता देवाला म्हणत असतो की अशी वेळ माझ्या दुश्मनावर सुद्धा कधीच आणू नको. आणि या गोष्टीचं कष्ट आणि याच्या मागचा त्रास किती असतो की नाही ते भोगणारच. कसं आहे माहितीये का, नावं ठेवणाऱ्यांच्या तोंडाला तर काय आपण हात लावू शकत नाही, पण त्यांना उत्तर देणं पण तेवढंच गरजेचं आहे. सलग 3 दिवस झाला आमच्या राणी सरकारच्या पाठ लागलेला आंघोळ करे आंघोळ करा. मग आमच्या राणी सरकार माझं काय ऐकायचं नाव घेऊन चालते. जबरदस्ती आंघोळ घातल्यामुळे आई साहेबांच्या डोळ्यातला राग दिसणं स्वाभाविक आहे, पण पोराने केलेलं सेवेचं समाधान पण चेहऱ्यावर तुम्हाला तेवढंच दिसणार. आणि हा मदर्स डे ला जेवढ्या स्टोरी आणि स्टेटस टाकलाय की नाही भावानं, तेवढंच म्हातारपणी सेवा करायची पण ताकद ठेवा म्हणजे झालं. कारण आजकाल विषय काय झालाय माहितीये काय, आई वडिलांवरचं प्रेम फक्त मदर्स डे आणि फादर्स डे ह्या 2 दिवसांपुरतच मर्यादित राहून गेले. आता मी मला ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.